फक्त अर्धा चमचा साखर आणि 5 ते 6 लवंगापासून आपण आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करू शकतो. अतिशय इफेक्टिव्ह असे हे सिक्रेट इन्ग्रेडियंट आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात, जे की आपल्या त्वचेवरील सगळे प्रॉब्लेम दूर करायची क्षमता ठेवतात. जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्तीचे वांगाचे डाग असतील किंवा काळे डाग, धब्बे, सुरकुत्या अतिशय वेगाने कमी करण्याचं काम हे इन्ग्रेडियंट करत असतात. तर याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते या ठिकाणी तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आजची ही रेमेडी खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की फॉलो करा. तर चला आता आपल्याला यासाठी जावं लागणार आहे किचनमध्ये. तर आपल्याला सुरुवातीला 5 ते 6 एवढे लवंग घ्यायचे आहेत आणि एक पॅन घ्यायचा आहे. तर आता फुल फ्लेमवर कढई किंवा पॅन चांगला गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण जे लवंग घेतलेले आहेत, तर लक्षात ठेवा लवंग आपल्याला जे फूल असतं किंवा त्यांचं हेड असतं तर फूलसहितच आपल्याला लवंग घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आपल्या चेहऱ्यावर बघायला मिळेल. तर साधारणतः मी या ठिकाणी 7 ते 8 एवढे लवंग घेतलेले आहेत. तर आधी आपल्याला लवंग हे छान असे भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याच्यातले जे विटॅमिन्स आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट व्हायला मदत होईल किंवा त्याच्यातला जो ॲरोमा आहे चांगल्या प्रकारे इन्हॅन्स होईल. तर आता बघू शकताय तुम्ही, तर लवंग आपण जसे जसे भाजत जातो तसं त्याचा कलरही चेंज होतो, त्याचबरोबर ते छान असे फुलून येतात. तर आपल्याला साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी लो फ्लेमवर हे भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आता यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे साधारणतः हाफ ग्लास एवढं पाणी ॲड करायचं आहे. तर पाणी ॲड केल्यानंतर 5 ते 6 मिनिटासाठी आपल्याला हे लवंग यामध्ये त्याचा पूर्ण अर्क उतरतो तोपर्यंत हे पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कॉफी पावडर. तर लवंगमध्ये ज्याप्रमाणे अँटीऑक्सिडंट तसेच अँटी एजिंग प्रॉपर्टी जी खूप जास्त प्रमाणात असते, तशीच ती कॉफी पावडरमध्ये देखील खूप जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला वाढत्या वयात देखील तरुण ठेवायचं काम करत असते. त्यासाठी आपल्याला साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं कॉफी पावडर यामध्ये ॲड करायचं आहे आणि कॉफी पावडर घातल्यानंतर गॅसची फ्लेम आता लो टू मिडियम ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी या पाण्याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे, जेणेकरून पूर्णतः हे पाणी आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी किंवा यापासून रेमेडी तयार करण्यासाठी चांगल्या प्रकारे तयार होईल. तर आणि सगळं आपण जेवढे देखील इन्ग्रेडियंट यामध्ये ॲड केलेले आहेत ते सगळे इन्ग्रेडियंटचा अर्क या पाण्यामध्ये छान असा उतरायला हवा. तर बघू शकताय तुम्ही साधारणतः 5 ते 6 मिनिटानंतर या पाण्याला छान असा कलर आलेला आहे. तर आता हे पाणी आपल्या चेहऱ्यासाठी किती जास्त इफेक्टिव्ह राहणार आहे ते तुम्ही तुमच्या त्वचेवर लावल्यानंतर देखील तुम्हाला कळणारच आहे. किती जास्त अँटी एजिंग प्रॉपर्टीज या सिरममध्ये आहे किंवा या टोनरमध्ये आहे किंवा टॉनिक आपण याला म्हणू शकतो. तर खूपच असं हेल्पफुल किंवा इफेक्टिव्ह असं आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग, धब्बे किंवा वांगाचे डाग दूर करण्यासाठी हे लिक्विड आहे. तर आता याचा वापर कशा पद्धतीने करायचा ते या ठिकाणी नक्की बघा. तर आता एका बाउलमध्ये मी थंड झाल्यानंतर हे पाणी चाळून घेतलेलं होतं. आता साधारणतः आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून एवढं हे पाणी आपल्याला या रेमेडीसाठी लागणार आहे. उरलेलं पाणी तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा किंवा काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा. रोज रात्री झोपेच्या आधी तुम्ही चेहऱ्यावर नक्की अप्लाय करा. तुम्हाला त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर आता यामध्ये आपल्याला नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे साखर. तर साधारणतः हाफ टेबलस्पून एवढी साखर आपल्याला याच्यात ॲड करायची आहे. तर साखरेमध्ये ग्लायकॉलिक ॲसिडचं प्रमाण हे खूप जास्त असतं, जे की आपल्या त्वचेवर नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम करत असते. त्याचबरोबर आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चकाकी देखील येत असते. तर आता यामध्ये पुढचा घटक आपल्याला ॲड करायचा आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर बेसन पीठ हे एक नॅचरल क्लिन्झरचं काम करत असतं, जे की आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त हेल्पफुल असतं. तर आपल्या त्वचेवरील जेवढी देखील घाण असते किंवा डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज असते ते रिमूव्ह करायचं काम बेसन पीठ हे अतिशय वेगाने करतं. तर आता बेसन पीठ घातल्यानंतर यामध्ये पुढचं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे मुलतानी माती पावडर. तर मुलतानी माती पावडर जर का तुमच्याकडे साबूत असेल तर तिच्या अशा प्रकारे तुम्ही पावडर करून घ्या आणि त्यानंतर यूज करा. तर साधारणतः 1 टेबलस्पून एवढी मुलतानी माती पावडर आपल्याला घ्यायचं आहे. तर फेसपॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडी लिक्विडच या ठिकाणी ठेवायची आहे, जेणेकरून फेसपॅक चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर लगेच तो ड्राय होणार नाही.
तर आता बघू शकताय तुम्ही साधारणतः मी या ठिकाणी 1.5 टेबलस्पून एवढं बेसन पिठाचा यूज केलेला आहे. तर आपल्याला बेसन पीठ ॲड केल्यानंतर चांगल्या प्रकारे हा फेस पॅक असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये या आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद. तर फेस पॅकमध्ये कस्तुरी हळदीचाच वापर करा, कारण जेणेकरून त्याचा रिझल्ट खूप चांगला असा तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळेल. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर किचनची हळद जर का तुम्ही यूज करत असणार तर फक्त 1 पिंच एवढी घ्या, कारण बऱ्याच वेळेस किचनच्या हळदीमुळे रिॲक्शन देखील आपल्या चेहऱ्यावर होत असतात. या उलट कस्तुरी हळदी आपल्या त्वचेवर एक नैसर्गिक ग्लो आणायचं काम करत असते. तर चला आता या ठिकाणी तर फेस पॅक तयार झालेलाच आहे. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता चेहरा फेस पॅक अप्लाय करायच्या आधी थंड पाण्याने वॉश करून घ्या. कुठल्याही प्रकारचा कॉस्मेटिक चेहऱ्यावर नको असायला. तर आता एक ब्रशच्या साहाय्याने किंवा हाताच्या मदतीने देखील तुम्ही हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करू शकतात. तर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये पूर्ण फेसला आपल्याला सुरुवातीला 1 लेयर अप्लाय करून घ्यायची आहे. तर हा फेस पॅक जेवढा बनवायला सोपा आहे तेवढाच तो आपल्या त्वचेसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे. तर लवंगामध्ये जी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज असते, त्याचबरोबर जी अँटी एजिंग प्रॉपर्टीज असते किंवा व्हिटॅमिन सी देखील लवंगामध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतात, जे की आपल्या त्वचेला एक नॅचरल ब्राईटनिंग इफेक्ट तर देणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही जर का सातत्याने ही रेमेडी तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय केली तर वाढत्या वयात देखील तुमच्या चेहऱ्याची त्वचा ही अतिशय तरुण दिसायला मदत होईल. त्याचबरोबर सुरकुत्या देखील कमी व्हायला मदत होत असते. तर आता 1 लेयर चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर आपल्याला सेकंड लेयर या फेस पॅकची अप्लाय करायचं कधीही विसरायचं नाही आहे, जेणेकरून त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला कळेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर चला आता पूर्ण फेसला हा फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी असाच राहू द्या आणि त्यानंतर कोमट किंवा थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर या ठिकाणी ग्लो तुम्ही बघू शकतात, किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज देखील रिमूव्ह यामुळे होत असते. तर चला आता हा फेस पॅकच्या ग्लो चेहऱ्यावर लॉक करण्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझर नक्की लावायला हवं, कारण यामुळे आपल्या त्वचेला डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या देखील पडायचे चान्सेस हे खूप जास्त कमी होतात. तसेच आपण जो फेस पॅक चेहऱ्यावर लावलेला असतो त्यामुळे चेहऱ्याची त्वचा थोडी ड्राय झालेली असते, ते देखील नॅरिश करायचं किंवा मॉइश्चराईज करायचं काम मॉइश्चरायझर करत असतं. तर आता मॉइश्चरायझर अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे मसाज नक्की करा, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन एक चांगल्या प्रकारे होऊन चेहऱ्यावर एक खूप सुंदर असा ग्लो येत असतो. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.